पाठ 13वा. अन्न टिकवण्याच्या पद्धती. आपल्याला आता माहिती की गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य ही पिकं वर्षाकाठी ठराविक काळातच येतात. पण आपल्याला तर वर्षभर त्यांची गरज असते. मग हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे? तर एका हंगामाचं पीक पुढचा हंगाम येईपर्यंत पुरवून वापरायला पाहिजे आणि ते सुरक्षितही ठेवायला पाहिजे. याशिवाय काही अन्नपदार्थ एखाद्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि तेथून दूर असणाऱ्या लोकांपर्यंत ते सुस्थितीमध्ये पोचवावे लागतात. म्हणजेच तोपर्यंत त्या अन्नधान्याची काळजी घेणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळं भरपूर प्रमाणात येतात. मोठ्या प्रमाणावर आलेली ही फळं आणि भाज्या वाया जाऊ नयेत आणि म्हणून ती टिकवलीच पाहिजेत. घरोघरी अनेक प्रकारचे पापड, कुरडया केले जातात, मुरांबे लोणची केली जातात आणि वर्षभरासाठी टिकवून ठेवल्या जातात. मग आता अन्न टिकवण्याच्या काय काय पद्धती आहेत बरं? तर एक म्हणजे हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात अन्न पदार्थ जास्त काळ चांगले राहतात. म्हणजे जर पदार्थ आपण फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तर ते जास्त काळ टिकतात. दुसरा प्रकार म्हणजे धान्य उन्हात वाळवून साठवतात. कांदे, बटाटे उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून वाळवून कोरड्या जागी ठेवले तर खूप दिवस चांगले राहतात. दूध उकळून ठेवलं तर चांगलं राहतं. जेवण झाल्यावर उरलेली आमटी भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून उकळून ठेवतात. किडे, मुंग्या, उंदीर, घुशी यांच्यापासून आपलं अन्न सुरक्षित जपून ठेवलं पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये चपातीचा तुकडा ठेवून डबा बंद केला तर काही दिवसांनी तुम्हाला त्याच्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे तंतू वाढून त्याला वास यायला लागलेला दिसतो. का होत असेल असं? चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे हे तंतू म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे आणि बुरशी हा सूक्ष्म जीवांचा प्रकार आहे. बुरशीचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात आणि चपातीचा तुकडा जेव्हा आपण डब्यात ठेवतो तेव्हा त्याला अन्न, पाणी, हवा आणि ऊब असं पोषक वातावरण मिळतं. म्हणून डब्यातल्या चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढते. म्हणजेच आपल्या सभोवती हवेत, पाण्यात सूक्ष्मजीव जे असतात ते ऊब, अन्नपदार्थ, पाणी, हवा अशा सर्व गोष्टी उपलब्ध झाल्याबरोबर भरभर वाढायला लागतात. ते आपल्याला दिसत नाहीत पण ते अन्नात वाढायला लागले की अन्न खराब होतं आणि असं खराब अन्न जर आपण खाल्लं तर आपल्याला पोटात दुखतं, जुलाब, उलट्या होतात. म्हणून अन्न टिकवणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आता अन्न आपण कसं टिकवावं? तर पहिली पद्धत वाळवणे. पदार्थ वाळवला की त्यातलं पाणी निघून जातं. उदाहरणार्थ पापड, कुरडया. दुसरं थंड करणे. अन्न फ्रीजमध्ये ठेवलं की सूक्ष्मजीवांना ऊब मिळत नाही. तिसरं उकळणे. पदार्थ उकळला की त्यातले सूक्ष्मजीव मरून जातात. 4 हवाबंद डब्यात ठेवणे. हवाबंद डब्यात ठेवताना आधी सूक्ष्मजीवांचा नाश केला जातो आणि नंतर त्यात हवा, पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते. लोणची, मुरांबे टिकवण्यासाठी त्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ घालतात की ज्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. यांना परिरक्षक म्हणतात. उदाहरणार्थ साखर, खाद्यतेल, मीठ, हिंग, मोहरी आणि विनेगर. मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा की बंद पाकिटं किंवा हवाबंद डबे यातील तयार अन्नपदार्थ विकत घेताना त्यावर दिलेला उपयुक्तता कालावधी तपासून पाहावा. त्याच्यावर त्याची तारीख दिलेली असते. अशा तऱ्हेने आपल्या मनपसंत अन्नाचा आस्वाद आपण कायम घेऊ शकतो.